मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण विकास विभागाला दिलेलं 100 दिवसांचं उद्दिष्ट नागपूर विभागात विनातडजोड पूर्ण करण्याचे मंत्री जयकुमार गोरे यांचे नागपूर विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश. राज्य सरकारनं मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी निश्चित केलेलं 100 दिवसांचं उद्दिष्ट महावितरणनं 1.5 लाख सौर पंप बसवून अवघ्या 60 दिवसात केलं पूर्ण. कोल्हापूर ग्रंथोत्सव 2024ला इचलकरंजी इथं सुरुवात. प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावं, प्रख्यात साहित्यिक कृष्णात खोत यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली इच्छा. दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्र सदनात मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली या परिसंवादाचं आयोजन. अहिल्यानगर इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञांशी संवाद कार्यक्रम संपन्न. विद्यापीठाच्या 8 पिकांच्या वाणांमुळे आतापर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेत 32,206 कोटी रुपयांच्या महसुलाची भर. साताऱ्यात महाबळेश्वर इथं 26 ते 28 एप्रिल दरम्यान पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याची दहशत. काल बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू. आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेनं 4 ठिकाणी छापे टाकून 1,63,000 किमतीचा मुद्देमाल केला जप्त. वळूया पुढील बातम्यांकडे. मातोश्री रमाबाई